अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूंना तुझ्या समोर त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा मिळाली समज. हो बाळा, आणि हे तू स्वतः पाहणार आहेस, कारण आजपर्यंत तुझ्या बाबतीत त्यांनी खूप काही वाईट कर्म केले आहे. खूप वेळा तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. तुझ्या सर्व काही अश्रूंना कारणीभूत हे तुझे जवळचेच लोक तुझे शत्रू आहेत. कारण आजपर्यंत खूप काही प्रयत्न करूनही कुठल्याही कार्यामध्ये तुला याच लोकांनी यशस्वी होऊ दिले नाही. तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला. तुझा खूप वेळा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला आहे. तुझ्याशी गोड बोलून तुझ्याकडून सर्व कामे करून घेतली आहेत, आणि जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा मात्र ते तुझ्यापासून दूर निघून तुझी मजा पाहत राहिले आहेत. पण बाळा, आता हा त्यांचा सर्व खेळ संपला आहे. कारण हे तुझ्या बाबतीत जे झाले आहे ते सर्व काही स्वामी माऊलींनी पाहिले आहे. आणि स्वामी माऊलींच्या दरबारात वाईट कर्मांना, वाईट वागणाऱ्यांना, सर्वांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळतेच. म्हणूनच बाळा, तू तुझे कर्म निरंतर चांगले ठेव. तुझ्याशी कोणीही कितीही वाईट वागू दे, तू फक्त शांत राहा. कारण प्रत्येक गोष्टींना क्रोधित होऊन उत्तर देऊ नये. जेव्हा जेव्हा तू या लोकांसमोर शांत राहतो तेव्हा तुझी शक्ती दुप्पट वाढत असते. कारण तुला माहीत आहे की तुझ्या पाठीशी ब्रह्मांडाची शक्ती आहे, स्वामी माऊली आहे. तुझ्या बाबतीत जे काही लोक वाईट वागत आहेत त्या सर्वांना स्वामी माऊली पाहत आहे. म्हणून बाळा, तू निश्चिंत राहा. कोणत्याही परिस्थितीमध्ये, मग ती परिस्थिती कितीही कठीण असो, स्वतःवरचा संयम ढळू देऊ नको. स्वतःचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू देऊ नको. कारण बाळा, काळ आणि वेळ सर्वांना सर्व गोष्टीवरती उत्तर देत असते. फक्त धीर धरा. तुमचेही हेही दिवस जाणार आहेत. ज्या शत्रूने तुमचा खेळ केला आहे, आता त्यांचा खेळ तुझ्या समोर होणार आहे. तेव्हा फक्त मन शांत ठेव. कोणत्याही परिस्थितीत क्रोध, राग आणि मत्सर आणि मनामध्ये नकारात्मक विचार आणू नको. कारण बाळा, या सर्व व्याधी तुला त्रासल्या जाणार आहेत. कारण कोणत्याही परिस्थितीत जर तुझे विचार सकारात्मक आहेत, सकारात्मक विचाराने तू कोणत्या कृती करत आहेस, तर बाळा, तुला त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. आता अद्भुत चमत्काराला हीच तर शुभ वेळ आहे. म्हणूनच शांत राहा. सर्व काही स्वामी माऊली सांभाळून घेत आहेत. सर्व चिंता, राग, तुझ्या मनातील ते दुःख, तुझ्या आर्थिक चिंता, सर्व काही स्वामी माऊलींच्या चरणी सोपवून तू निश्चिंत राहा. कारण बाळा, आता तुझ्यासाठी स्वामी माऊलींनी खूप काही अद्भुत चमत्कार या संदेशामार्फत तुझ्यासाठी घेऊन आले आहेत. कारण बाळा, हा संदेश फक्त संदेश नाही, तुझे आयुष्य, तुझे जीवन बदलणार आहे. म्हणूनच तर हा संदेश तुझ्या समोर आला आहे. हा योगायोग नाही, ही स्वामी माऊलींची तुझ्यावरती अखंड कृपा दृष्टी आहे असे समज. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जे काही कार्य हाती घेतले आहेस ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न कर. प्रयत्नांती परमेश्वर आहे. म्हणूनच आता हार मानू नको, माघार घेऊ नको. खचणे तर सोड, पण जे काही कार्य हाती घेतले आहेस ते पूर्ण करण्यासाठी पुढे चालत राहा. जेव्हा जेव्हा तुझ्या हातून काही कार्य होत आहे त्यामध्ये स्वामी माऊली तुझ्या सोबत निरंतर आहे. प्रत्येक कार्यामध्ये तुला स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद आणि प्रेम प्राप्त होणार आहे. तेव्हा बाळा, निरंतर पुढे चालत राहा. यश तुझेच आहे. विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा आता खचणे सोडून दे.
कारण जे काही आजपर्यंत गमावले आहेस, आता हीच शुभ वेळ आहे ते प्राप्त करण्याची. म्हणूनच आता माघार घेऊ नको. जे काही मनातील स्वप्न आहे, जी काही मोठी इच्छा जी अपुरी आहे, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. प्रत्येक पाऊल संयमाने, आत्मविश्वासाने पुढे टाकत राहा. कारण तुझ्या प्रत्येक पाऊलागणे स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे. स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद, दिव्य प्रेम आणि शुभ सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमचा हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता तुझ्या आयुष्यातील तो कठीण काळ, संघर्षाचा काळ संपला आहे. तुझ्या पाठीशी जे काही विरोधक तुझी चर्चा करत आहेत, तुझी निंदा करत आहेत, तुला खूप काही वाईट बोलले जात आहे, बाळा, त्या सर्वांकडे दुर्लक्ष कर. कारण त्या सर्वावरती स्वामी माऊलींचे लक्ष आहे. तू तुझे लक्ष तुझ्या प्रगतीकडे दे. तुला जे काही तुझ्या जीवनामध्ये साध्य करायचे आहे, प्राप्त करायचे आहे, जी काही उंची गाठावयाची आहे, त्याकडे पूर्णतः लक्ष दे. या नकारार्थी लोकांकडे लक्ष देऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नको. आजपर्यंत खूप काही नुकसान करून घेतले आहेस, पण बाळा, आता हे सर्व काही कुठेतरी थांबव. तुझी प्रगती फक्त तुझ्या हातामध्ये आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वामी माऊली म्हणतात, जसे तुमचे प्रयत्न असतात, जसे तुमचे विचार असतात, तसे तुमचे जीवन घडत असते. तशा तुमच्या हातून कृती घडत असतात आणि त्यानुसारच तुम्हाला त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त होत असते. मग जर विचार चांगले असतील तर कृती चांगल्याच होणार आहेत. कर्म चांगले असेल तर तुमचे शब्द चांगलेच असतील. जेव्हा जेव्हा सकारात्मक विचाराने केलेले कोणतेही कार्य मनासारखे होते, तेव्हा तुमचा आनंद द्विगुणित होतो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, एक व्यक्ती तुझ्या कानामध्ये येऊन अशी काही आनंदाची बातमी देणार आहे, ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू खूप दिवसांपासून आतुर आहेस. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. ही आनंदाची बातमी तुझे जीवन बदलणारी आहे. तुझ्या जीवनात ते सर्व काही तुला प्राप्त करून देणारी आहे. खूप काही प्रयत्न करूनही जे प्राप्त झाले नाही, ते ह्या एका आनंदाच्या बातमीने तुला सर्व काही मिळणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, आजपर्यंत खूप काही गोष्टींमध्ये तू स्वतःला प्रयत्नशील ठेवले आहेस, पण तुझ्या मनासारखे यश तुझ्या वाट्याला आले नाही. खूप वेळा तू प्रयत्न करूनही तुझ्या कुटुंबासाठी खूप काही गोष्टी तुझ्या हातून करावयाच्या राहिल्या आहेत. पण बाळा, आता सर्व काही पूर्णत्वात जाणार आहे. सर्व काही नकारात्मक, ते सर्व काही तुझे शत्रू, तुझ्या पाठीमागील पणवती, तुझा संघर्ष, तुझे दुःख सर्व काही संपुष्टात आणणारा हा दिव्य पवित्र संदेश जर तुझ्या समोर आला आहे, तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. कारण बाळा, तुझे जीवन बदलण्यासाठी, तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा दाखवण्यासाठी, तुझ्या अंधारमय जीवनामध्ये प्रकाशाची ज्योत आणणारा हा पवित्र संदेश मनापासून स्वीकार कर आणि शांत मनाने, दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझे अश्रू थांबणार आहेत. हा संदेश ऐकल्यानंतर तुझे दुःख संपुष्टात येणार आहे. तुझी शत्रुपीडा नष्ट होणार आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुझे प्रगतीचे द्वार उघडणार आहे. तुझ्या समोर खूप काही संधी दिसणार आहेत. खूप काही शुभ संकेत या संदेशामधून तुला प्राप्त होणार आहेत. तेव्हा बाळा, स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवून शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐक. कारण बाळा, हे संदेश तुमच्या समोर विनाकारण येत नसतात, तर तुम्हाला घडवण्यासाठी, तुमच्या जीवनातील सर्व काही दुःख, सर्व काही तुमच्या मनातील ते प्रश्न सोडवण्यासाठी, तुमच्या आर्थिक चिंता नष्ट करण्यासाठी, शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी स्वामी माऊलींचे केलेले हे सुंदर नियोजन असते. लाखो लोकांमधून तुम्हाला निवडले जात असते. कारण बाळा, तुम्ही आमची निरपेक्ष भक्ती करत असता.
तुमच्या समोर कितीही कठीण काळ उभा असो, कितीही दुःखाचे डोंगर असो, पण तुम्ही डगमगत नाही. स्वामी माऊलींची भक्ती निरंतर करत असता. तुमच्या मुखामध्ये स्वामी माऊलींचे नाम निरंतर असते. म्हणून बाळा, आम्ही तुमची साथ कधीही सोडत नाही. म्हणूनच तुम्हाला आमचे दिव्य आशीर्वाद, आमचे प्रेम निरंतर प्राप्त होत असते. जेव्हा जेव्हा तुम्ही मनापासून नामस्मरण करत असता, तेव्हा तेव्हा स्वामी माऊलींच्या नामाचे शक्ती कवच, सुरक्षा कवच तुमच्या सभोवताली तयार होत असते. बाळा, आता तुझे सर्व भोग संपणार आहेत, पण तुझ्या शत्रूचे भोग सुरू होणार आहेत. कारण जसे ज्यांचे कर्म आहे तसे त्यांचे भोग त्यांना भोगायलाच पाहिजे. म्हणूनच बाळा, आम्ही वारंवार सांगत असतो, तुमचे कर्म चांगले करा, तुमच्या हातून कृती चांगल्या करा आणि तुमच्या मनामध्ये निरंतर चांगले विचार आणा. जेव्हा जेव्हा तुमच्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत, तेव्हा तेव्हा असे समजून जा की स्वामी माऊली तुमची परीक्षा पाहत आहेत. कारण त्यामधून तुम्हाला उत्तीर्ण करणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी माऊलीच आहेत. हाच भक्कम विश्वास ठेवून जे काही तुमच्या समोर आहे, जे काही तुमच्या वाट्याला येत आहेत, ज्या काही तुमची परिस्थिती तुमच्या समोर असते, त्यातून निरंतर चालण्याचा प्रयत्न करा. कधीही डगमगू नका, कधीही माघार घेऊन मागे फिरू नका. कारण निरंतर ध्यानात ठेवा, स्वामी माऊली तुमच्या सोबत आहे. हम गया नाही, जिंदा आहे, या माझ्या अभिवचनावरती निरंतर चालत राहा आणि मग पहा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीही कधीही उणीव भासणार नाही. कारण स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये माघार घेऊ देणार नाही, शत्रूंपुढे हार मानू देणार नाही. हो बाळा, तुला भक्कम करण्यासाठी, तुझा आत्मविश्वास खंबीर करण्यासाठी, तुझे अश्रू थांबवण्यासाठी आणि तुला या शत्रूंपुढे लढण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य पवित्र संदेशाचे नियोजन केले आहे असे समज. तेव्हा बाळा, आता या सर्वांसाठी तू तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलींच्या नामाचा गजर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, चमत्कार असेच घडत नाहीत. चमत्कारासाठी तुमच्या आयुष्यामध्ये ती शुभ वेळ यावी लागते. कारण तुम्ही खूप काही संघर्षामधून गेला आहात. तुमचे अश्रू मी जवळून पाहिले आहे, पण तरीही तुम्ही डगमगला नाही. तुम्ही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर पडू दिले नाही. हो बाळा, आम्ही सर्व काही तुमची ही परीक्षा घेतली आहे आणि तुम्ही त्यामध्ये उत्तमरित्या उत्तीर्ण झाला आहात. आता तुम्हाला तुमच्या मनासारखे यश प्राप्त होण्यावाचून कोणीही रोखू शकत नाही. तुमचे शत्रू देखील तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाहीत. कारण स्वामी माऊली या सर्वांपुढे उभी आहे. तेव्हा बाळा, तू निरंतर तुझे कार्य करत राहा. कार्यामध्ये तुला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा निश्चिंत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या माझ्या अभयवचनावरती निरंतर विश्वास ठेवून मागे वळून न पाहता पुढे चालत राहा. कारण यश, प्रगती तुझी वाट पाहत आहे. जर आता मैदानामध्ये उडी घेतली आहेस तर बाळा, जिंकल्याशिवाय परत यायचे नाही. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहे. माझा स्वामीप्रिय बाळ कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानणारा नाही. तो जिंकणार आहे. मग ते शत्रूंपुढे असो, मग ते कठीण प्रसंगासमोर असो, की कितीही मोठे दुःखाचे डोंगर असो, सर्वांचा सामना तू धीराने, संयमाने आणि आत्मविश्वासाने करणार आहेस. हा माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि हा माझा विश्वास तू डळमळीत होऊ देऊ नको. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही कठीण प्रसंग येत असतात, तेव्हा तेव्हा तुमचे मन दुखावले जाते. तुमचा आत्मविश्वास डळमळीत होतो. तुमचा संयम त्यावेळी कार्य करत नाही. पण बाळा, अशा वेळीच तुम्हाला खंबीर राहण्याची गरज असते. कारण कधी कधी कुठलेही प्रसंग अचानक आपल्या समोर येत असतात.
खूप काही अचानक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, ज्या आपल्यासाठी अनपेक्षित असतात. आपल्याला माहीतही नसते की पुढच्या क्षणी आपल्या आयुष्यामध्ये कोणती वेळ कशी येणार आहे. पण बाळा, या सर्वांसाठी तू खंबीर असायला हवे. कधीही डळमळीत होऊन डगमगू नकोस. कोणतेही कारण असो, कितीही मोठे कठीण प्रसंग असो, कितीही मोठे दुःखाचे कारण असो, स्वतःवरती संयम ठेवायला शिक, शांत राहायला शिक. कितीही क्रोध असेल तर तो अनावर होऊ देऊ नको. कारण जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हाच तुम्हाला प्रत्येक परिस्थितीवरती मात करण्याचे मार्ग मिळत असतात. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमच्या मनामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत असतात. पण त्यावेळी गरज असते तुमचे मन शांत राहण्याची, तुमचा संयम डळमळीत न होऊ देण्याची आणि तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका. मग प्रसंग कोणताही असो, परिस्थिती कोणतीही असो, सर्वांवरती शांततेने मात करा. कारण प्रत्येक गोष्टींवरती योग्य मार्ग मिळण्यासाठी स्वतःला शांत करणे गरजेचे असते. जेव्हा जेव्हा मनामध्ये शांतता प्राप्त होत असते तेव्हा सर्व काही दरवाजे खुले होत असतात. प्रत्येक गोष्टीवरती कार्य करण्याची तुम्हाला चांगली बुद्धी प्राप्त होत असते. म्हणूनच स्वामी माऊली निरंतर सांगत असते की कोणतेही कारण असो, डगमगू नका, घाबरून जाऊ नका आणि अश्रू तर अजिबात ढाळू नका. स्वतःला खूप खंबीर करण्याचा प्रयत्न करा. कारण कोणत्याही गोष्टी अचानक घडत असतात. त्या गोष्टींमध्ये घाबरून जाऊन त्यावरती मार्ग मिळत नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आमची भक्ती करत आहेस ना, मग तेवढा खंबीर विश्वास ठेवायला शिक. कारण जिथे भक्ती आहे तिथे स्वामी माऊलींची निरंतर शक्ती आहे. पण ती तुला दिसत नाही, पण ती गुप्त रूपात निरंतर तुझ्या सोबत असते. तुझ्या प्रत्येक कार्यावरती त्याचे लक्ष असते. तुझ्या प्रत्येक दुःखांचा सामना करण्याची शक्ती तुला ही गुप्त शक्तीच देत असते. म्हणूनच सर्व काही कार्यांमध्ये स्वतःला कधीही एकटे समजू नको. स्वामी माऊली निरंतर तुझ्या सोबत आहे. जेव्हा जेव्हा काही गोष्टी तुमच्या हाताबाहेर जात असतात, काही गोष्टींमध्ये तुमचे कार्य कमी पडत असते, तुमचे विचार कमी पडत असतात, काही गोष्टींमध्ये तुम्हाला अचूक मार्ग मिळत नाहीत, योग्य दिशा मिळत नाहीत, त्यावेळी फक्त शांत राहा. थोडे शांत राहावं, त्या गोष्टींवरती विचार करत राहा. मग तुम्हाला आपोआप मार्ग मिळायला सुरुवात होईल. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जो स्वतःचा संयम ठेवून, आत्मविश्वास खंबीर ठेवून कुठलेही कार्य करत असतो त्याला त्या कार्यामध्ये उत्तम यश मिळाल्याशिवाय राहत नाही. ते कार्य त्याच्यासाठी खूप काही सुलभ होऊन जाते. बाळा, तुझ्या मनातील स्वप्न, तुझ्या मनातील योजना, तुझ्या मुलांसाठी तुझ्या मनामध्ये जे काही स्वप्न आहे ते पूर्णत्वात जाण्याची हीच तर शुभ वेळ आली आहे. कारण आता तुझ्या जीवनातील तो संघर्षाचा काळ संपुष्टात आला आहे. आता आनंदाचा, सुखाचा, ऐश्वर्याचा काळ तुझ्या जीवनात येत आहे, प्रवेश करत आहे. बाळा, हे सर्व काही स्वीकारण्यास, आनंदाने घेण्यास तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही स्वीकारण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा काही शत्रू तुला गुप्तरित्या त्रास देत असतात, त्यांच्या कारवाया तुझ्या समोर येत नाही. त्यांचे भोळे चेहरे मात्र तुझ्या समोर असतात, पण तुझ्या पाठीमागे त्यांचे खूप काही कट कारस्थान चालू असतात. पण हे तुला खूप उशिरा कळते, जेव्हा तुझे खूप काही नुकसान झालेले असते. खूप काही गोष्टींमधून तुला त्याने मागे खेचण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेव्हा तुला ते उशिरा कळते. म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. त्याच व्यक्तीवरती विश्वास ठेवा ज्या तुमच्या विश्वासास पात्र आहेत. अशा लोकांना, अशा विश्वासघातकी लोकांना तुझ्या आयुष्यातून तू वेळीच दूर करायला शिक. कारण बाळा, सर्व काही त्रास तुलाच आहे. तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यामध्ये तुला यशस्वी न होऊ देणे हाच तर या लोकांचा तुझ्यासाठी केलेला कट असतो आणि हे तुला समजत नाही. तुझ्या भोळ्या स्वभावाला हे कधीही कळत नाही.
पण बाळा, आमचे पूर्णतः लक्ष तुझ्यावर आहे, तुझ्या शत्रूंवरती आहे, तुझ्या प्रत्येक कार्यावरती आहे. तेव्हा निश्चिंत राहा. पण स्वतःला इतकेही भोळे ठेवू नको. स्वतःला कोणत्याही गोष्टींमध्ये कोणासमोरही साधेपणा जास्त दाखवू नको. कारण जेव्हा जेव्हा तुझ्या या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला जातो, तेव्हा सर्वात जास्त त्रास तुलाच होतो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जर माझा हा दिव्य पवित्र संदेश तू शांत मनाने ऐकत आहेस, तर निश्चिंत हो. तुझ्या मनातील सर्व काही इच्छा आता स्वामी माऊली पूर्ण करणार आहेत. तुझ्यावरती आनंदाचा, प्रेमाचा, आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा आणि स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने, कृपेने भरून जा. तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये, तुमच्या कोणत्याही आर्थिक चिंतेमध्ये स्वामी माऊली तुम्हाला या सर्वांमधून बाहेर खेचून आणणार आहेत. हा मंत्र तुमचे मन पूर्णतः शांत करेल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जर चिंता असेल, तुमच्या मनामध्ये काही नकारात्मक विचार असतील, तर हा मंत्र ऐकल्यानंतर तुमचे मन शांत होऊन जाईल. तुमचे विचार शुद्ध होतील. तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचाराने तुम्ही तुमच्या मनातील सर्व काही स्वप्न, तुमचे कार्य पूर्ण करू शकाल. तेव्हा शेवटपर्यंत शांत मनाने हा मंत्र ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः.
ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः.
ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. ओम